मुक्ताईनगर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत मध्य प्रदेशातील 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 87,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। शिव कॉलनी येथील रहिवासी प्रदीप कुमार मधुकर चौधरी यांच्या घरात झालेल्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मनोज सिंग जीवन सिंग बन्सल, प्रताप सिंग इंद्र सिंग बन्सल आणि तूफान सिंग तीरलाल बडोले या तिघांना ताब्यात घेतलंय। चौकशीत आरोपींनी परिसरातील अनेक घरफोडींची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आलंय। ही कारवाई पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं। मुक्ताईनगर शहर परिसरामध्ये दिनांक 7 जुलै 2026 रोजी पहाटेच्या वेळी शिव कॉलनी परिसरातून प्रदीप चौधरी साहेब सेवानिवृत्त शिक्षक आहेत, ते बाहेरगावी गेले असताना त्यांचे घरफोडी करून त्यांच्या घरातून काही सोन्याच्या मालमत्ता चोरी गेलेली होती। त्यांची तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथक तपास करत होते। यामध्ये आम्ही CCTV फुटेज आणि तांत्रिक जी आमची इन्फॉर्मेशन आहे याचं विश्लेषण केलं। त्याचवेळी जे गोपनीय बातमीदार आहेत त्यांना आम्ही फुटेज सर्क्युलेट केलं होतं। फुटेजमधील वर्णनाप्रमाणे दिसण्याप्रमाणे काही इसम हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आल्याचं खबर मिळाली। त्याप्रमाणे तिथे जाऊन त्या लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं होतं। त्यांच्याकडे चौकशी केली, अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये श्री चौधरी यांच्या घरातून चोरी गेलेली मालमत्ता आणि घरफोडीचं साहित्य मिळून आलं। त्यावरून ते आरोपी असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते यापूर्वीही मुक्ताईनगर परिसरामध्ये येऊन ते घरफोडी करून गेले असल्याची कबुली त्यांनी दिली। त्यांच्याकडून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे एकूण 4 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत। त्यामध्ये 282/26 जो चौधरी सरांच्या याच्यातला आहे, त्याप्रमाणे 8/26, 117/26 आणि 188/26 असे 4 गुन्हे निष्पन्न झाले आहेत। त्यामध्ये एकूण एक मंगळसूत्र, जे सोन्याचं मंगळसूत्र आहे, त्यानंतर काही मंगळसूत्राच्या वाट्या 3 ग्रॅम वजनाच्या, त्यानंतर एक सोन्याच्या धातूचे 20 मणी, मंगलपोत मधले 20 मणी आणि 4 भार वजनाच्या 2 तोरड्या, 1 भार वजनाचं चांदीचं धातूचं कडक आणि 25,000 रुपये रोख असे त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आलेले आहे। या संपूर्ण कारवाईमध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथकाने कारवाई केलेली आहे। सदरची कारवाई जळगाव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत दिवरे साहेब यांच्या, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित साहेब व नव्याने हजर झालेले आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग श्री नंदराज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार महेंद्र सुरवाडे, पोलीस हवालदार राजेश चव्हाण, आसिम तडवी, कल्पेश आमोदकर, तसेच रवींद्र धनगर, सुनील मोरे, रितेश चव्हाण, स्वप्नील पवार, अक्षय वाडे आणि चेतन महाजन अशा लोकांनी ही कामगिरी पार पडलेली आहे। यामध्ये मुक्ताईनगर पोलीस ठाण्याकडील घरफोडीचे 4 गुन्हे उघड झालेले आहेत। या गुन्ह्यामध्ये आरोपी कुठले आहेत सर आणि आरोपीचे काय नाव आहे? आरोपी हे मध्य प्रदेश राज्यातील आहेत। आरोपीमध्ये क्रमांक 1 आरोपी जो आहे तो मनोज सिंग जीवन सिंग बरनाला, 27 वर्ष, हा उमरटी बलवाडी तालुक्याचा आहे। त्यानंतर प्रताप सिंग इंदर सिंग बरनाला, हा पनवा तालुका जिल्हा धार मधला आहे मध्य प्रदेशमध्ये। आणि तिसरा आरोपी जो आहे तूफान सिंग तीरलाल बडोले, हा धुलकोट तालुका जिल्हा खरगोन इथले ते आरोपी आहेत। त्यांच्या ताब्यात एक मोटरसायकल मिळालेली आहे। ती मोटरसायकल देखील चोरीची असल्याचे आज रोजी निष्पन्न झालेले आहे। त्याबाबत नांदेड पोलीस स्टेशन, नांदेड जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला तो गुन्हा नोंद आहे। त्याबाबत अधिक आम्ही संबंधितांशी संपर्क करत आहोत।
24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज तायडे, मुक्ताईनगर.